ही आपण पेपर कटिंग केली होती. या पेपर कटिंगच्या आधारे आपण हा शर्ट कट केलेला आहे. हे बघा, याच्यामध्ये हे जे आपण पावणी सोडलं होतं या साईडला, त्याचा मार्क हा आहे बघा. अशा पद्धतीने आपण हा कट केला होता. हे बघा, इथं व्हाईट मार्क आहे, तो पावणी सोडलेला आहे. आणि सगळे मेजरमेंट जे होते आपण या लाईनीपासून समजा ही इथं घेतली तर असे लावले होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे शिवल्यानंतर होतं. म्हणजे हे जे एक्स्ट्रा पावनिंग्स होतं ते बघा, हे पण इथं इथं पण पावनिंगच आहे, असं जातं. आणि हे ओव्हरलॅप मध्ये जातं. ऍक्च्युअल आपल्या शर्टची फिटिंग इथून येते. हा एक्स्ट्रा कपडा आहे, त्याची काही गरज नाही. तसंच इकडे मार्जिन मध्ये पण तसंच गेलेलं आहे. ठीक आहे. तर चला आता आपण कॉलर कट करूया. या पेपरवर आपण कॉलर कट करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला या गळ्याचा रेफरन्स घ्यावा लागेल. आधी आपण काय करू, हे बघा, तर आपण काय करूया, हे मोजूया. 5.5 बघा, हे शोल्डरचे जॉईंट आहेत, हे मी एक्झॅक्ट इथे लावतो असं, म्हणजे मला इथलं सेंटर मिळेल. बघा, इथलं सेंटर मिळेल मला. हे माझं सेंटर झालं. ठीक आहे, हे सेंटर झालं. बघा, याला व्यवस्थित करतो. हे बघा, आता आपल्याला काय करायचंय, या मार्क पासून या मार्क पर्यंत 15.5 गळा पाहिला पाहिजे. हे 15.5 इथं भरलेलं आहे, बरोबर 15.5 भरले. हा जो पार्ट आहे पाऊण इंच आहे, जो आपण शर्ट कट करताना इथं सोडला. हे आपल्याला लागणार आहे. त्याच्या आधी मी त्याच्यावर आता आपण पेपर कट करूया. बघा, फोल्ड केलेली बाजू आपल्या दिशेने ठेवायची, ओपन बाजू पुढे ठेवायची. आपल्या शर्टची कॉलर किती भरली होती, 15.5. त्याचा हाफ करूया. किती आलं, ते आलं 1.5. इथून पुढे 1.5चं मी कडे सुरू. ठीक आहे. आता या रेषेपासून वरच्या दिशेने 1.25 इंच, 1.25 इंच. त्यानंतर इथं आपल्याला एक मार्क करायचा आहे, पण तो आपल्याला अंदाजे नाही करायचा. हे असं पुढे ठेवतो. रेडीमेड कॉलर असेल तर तुम्ही वापरू शकता, काही इश्यू नाही. बघा, मी इथं जोडून घेतलं, माझं जोडून घेतलं, थोडंसं हाफ करून घेतलं, आणि हा शोल्डर जॉईंट जिथं होता त्याचा आपल्याला इथं मार्क करू द्यायचं. इथं शोल्डरच्या जॉईंटचा. असा हा झाला सेंटर. त्यानंतर परत असं ठेवतो मी. इथं आपल्याला एक मार्क करायचा आहे, ह्या रेषेला रेफरन्स समजून. हे बघा, या मेटल पासून इथपर्यंत जे आहे 1.5 इंच,
आणि एक सूत. आपल्याला असं ठेवायचंय, इथं मार्क करायचा आहे आणि खाली 1.25 इंचावर मार्क करायचा. ठीक. ता हा आणि हा मार्क जोडून घ्यायचा. परत हे बघा, इथून इथे असं लावायचं आणि इथे मार्क करून द्यायचं. त्यामुळे तसंच आपण इथं इथून आपल्याला असं शेप द्यायचा आहे. ते का नंतर पण देऊ शकतो, काही नाही इश्यू. आता बघा, हे जे आपण कट केलेलं आहे, हे बघा, हे हे आपल्याला असंच फोल्ड करायचं. कुठं बसतंय? प्रॉपर फोल्ड करून घ्यायचं आहे. इथून इथे अर्धा इंचाला एक मार्क करायचं. हे हलून द्यायचं नाही. अर्धा इंच मार्क करायचं आणि पट्टी सरळ ठेवून तीन सरळ रेष ओढ. इथे तुम्हाला किती ठेवायचे ते ठेवू शकता. मी 10 तेच ठेवतो. तुम्ही डायरेक्ट कॅनव्हासवर पण करू शकता.
हा शर्ट शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने हा शर्ट बसलाय पेपर कटिंगच्या माध्यमातून. ठीक आहे.